22 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. तरी भूतले आठवे का बोले कान झाकवे ऐसियावरी चेतवे जे का वृत्ती. इंद्रिया विषयांची भेटी सरिसीच जे गा ओठी कामाची बाहोटी धरोनिया. जिये चिनी उठलेपणे मनासेक धावणे न रिगावे तेत करणे तोंडे सुती. जिये वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी ईश्या जिया गोडी ते गा इच्छा. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे जेत जोडे तेसा जो डाव पडे तोची दोषू. आता यावरी सुख ते एवं विद देख जेने एकेची अशेक विसरे जीवू. मना वाचे काये जे आपुली आणवाये देह स्मृतीची त्राहे मोडित जे. जयाचे निजालेपणे पांगुळा होय जे प्राणे सात्विकासी दुने वरीही लाभू. का आगव्यांची इंद्रियवृत्ती हृदयांची एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होये तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जे जी जे तेची सर्वता दुःख जाणे. ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ती नाम पंडुसुता चेतना असे. जे नखोनी केशवरी उभी जागे शरीरी जे तीही अवस्थांतरी पालटेना. मनबुद्ध्यादी आगवी जियेची निटवटवी प्रकृती वनमाधवी सदाची जे. जडाजडी अंशी रहाटे जे सरिसी ते चेतना तुझसी लटके नाही. पैरावो परिवारू नेने आज्ञाची परचक्र जिने का चंद्राचे निपूर्णपणे सिंधू भरती. नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्यसंगूजन चेष्टवेगा. अगामुख मेळेविन पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मिजेवी. पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजिताचा करी उपयोगू जडा. मग तिये ते चेतना म्हणिपे पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नव्हे पृथ्वी ते निरेन नाशी जे. नीरा ते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू भक्षी. तेवीची कोणीही वेळे आपण काहीसयाही न मिळे आत रिगोनी वेगळे आकाश हे. ऐसी पाचही भूते न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देयासी येती. द्वंद्वाची उखी विखी सोडून वस्ती एकी एकेकाते पोखी निज गुन्हेगा. ऐसे ने मिळे तया साजने चळे धैर्य जेने तया नाव म्हणे धृती मिगा. घडलेली गोष्ट आठवणे किंवा एखादी गोष्ट ऐकल्यावर वृत्तीला जी चेतना मिळते आणि इंद्रिय व विषय यांचा संबंध घडताच कामाचा हात धरून जी वाढते. जी उठली की मन स्वैर होऊ लागते. नको त्या विषयात इंद्रिय तोंड घालू लागतात. ज्या वृत्तीच्या नादी लागून बुद्धी वेडावून जाते व जिच्यामुळे तिचे विषयावर प्रेम जडते त्या वृत्तीला इच्छा असे म्हणावे. आणि इच्छा होताच इंद्रियांना ते विषय मिळाले नाहीत तर ती कशाने मिळतील वगैरे जी चिंता उत्पन्न होते तो द्वेष होय. आता यापुढे सुख म्हणून जे आहे ते पहा. जे मिळाले असता त्या वेळेपुरता जीवाला इतर विषयांचा विसर पडतो. जे काया वाचा मन यांना शपथ घालून देहादिकांची तिळमात्र आठवण होऊ देत नाही. ज्याच्या प्राप्तीने प्राण पांगुळा होऊन रजोगुण टाकून सात्विक वृत्ती दुनावते किंवा सर्व इंद्रियांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी स्थिर होऊन त्यांना सुषुप्तीसाठी स्तब्ध अवस्था प्राप्त होते. किंबहुना सुखाची प्राप्ती म्हणजे जीवाला आत्मलाभ होणेच आहे अशी जी स्थिती त्याला सुख असे म्हणावे. आणि अशा अवस्थेच्या अभावी चालू असलेला जीवनक्रम ते दुःख आहे असे जाण. तेच सुख इच्छेच्या उत्पत्तीने मनोरथाने भंग पावते व उत्पन्न झाले नाही तर इच्छाभाव सहज सिद्ध असते. अशा प्रकारे इच्छाभाव व इच्छेची उत्पत्ती हीच सुखदुःखाची कारणे आहेत. आता असंग आणि सर्व साक्षीभूत जे ब्रह्मचैतन्य त्यांची देहातील असणारी जी सत्ता ती अर्जुना चैतना होय.
जी नखापासून केसांच्या टोकापर्यंत शरीरात सतत जागी असून ती तीनही अवस्थेत जागृती, स्वप्नी व सुषुप्ती एकरूपच असते, पालटत नाही. ज्या चेतनेमुळे मन, बुद्धी इत्यादी टवटवीत अथवा जिवंत आहेत व जिने माया म्हणजेच अज्ञान रूप अरण्याला वसंत ऋतूप्रमाणे सतत टवटवीत ठेवले आहे व स्थावर जंगमात जड व चेतन वस्तू जी सारखीच व्याप्त आहे ती चेतनाच आहे, त्यात शंका नाही. राजाला आपल्या सैनिकांची ओळख नसताना सुद्धा परचक्रामध्ये आक्रमणे त्याच्या आज्ञेने दूर होतात किंवा पूर्ण चंद्रोदयाने समुद्राला जशी भरती येते किंवा लोहचुंबक जवळ येताच जड असलेले लोखंड सचेतन होते अथवा लोकांच्या व्यवहाराला सूर्याचा प्रकाश जसा कारणीभूत होतो किंवा तोंडाचा स्पर्श न करता कासवी जसे आपल्या पिलाचे रक्षण केवळ दृष्टिक्षेपाने करते, अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरातील आत्मचेतनेमुळे जडाचा सजीत्वासारखा उपयोग होतो. अर्जुना, तिला चेतना असे म्हणतात. आता धृतीविषयक विचार व भेद एक. तर पंचमहाभूतांचे परस्परांशी उपजतच वैर आहे. पाणी हे पृथ्वीचा नाश करीत नाही काय? पाण्याचे शोषण तेज करते व तेजाचे आणि वायूचे वाकडे असून तो त्याला खातो आणि आकाश तर वायूचा ग्रासही करते. त्याप्रमाणे कोणत्याही काळी आपण किंचितही लिप्त न होता सर्व पदार्थ व्यापून आकाश पुन्हा जसे निराळे असते असे स्वभाववैर असलेली ही पाचही भूते देहामध्ये एकोपाने मिळून नांदतात. इतकेच नाही तर पूर्वीचे वैर टाकून एकत्र राहून आपापल्या गुणांनी एकमेकाचे पोषणच होईल असे सहकार्य करतात. अशी न होणारी मैत्री ज्या धैर्याच्या सामर्थ्यावर होते त्याला आम्ही धृती असे म्हणतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.